नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची काळ्या मसाल्याची मटकीची भाजी. थंबनेल बघून तुम्हाला समजलेच असेल. त्यासाठी आपण काय सामग्री घेतली ते बघूया. पहिले आपण घेतला आहे 2 भाजलेले कांदे, त्यानंतर 1 टमाटर ते पण भाजून घ्यायचं आहे, कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि एक अर्धा वाटी भाजलेले खोबरे. अशा प्रकारे आपण एवढ्या वस्तू घेतलेल्या आहे. आता सर्वप्रथम आपण मटकी कुकरला शिजवून घेऊया. त्यासाठी कुकरमध्ये एकच शिट्टी घ्यायची आहे मित्रांनो. आपण आपला गॅस ऑन झालेला आहे. थोडीशी कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल थोडंसं वापरायचं आहे मित्रांनो, कारण आपल्याला परत भाजीमध्ये तेल टाकावं लागेल. तेल टाकल्यानंतर तेलाला फोडणी देऊया. फोडणीसाठी थोडंसं जिरं, छान सगळं जिरं तडतडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता या मिरचीमध्ये थोडीशी धनापूड टाकूया. आणि थोडीशी हळद. आपण कढीपत्ता पण टाकतो फोडणीला, पण सध्या आपल्याकडे अवेलेबल नसल्याने तुम्ही असला टाकू शकता. कढीपत्त्याने पण खूप छान टेस्ट येते. मटकी व्यवस्थित फ्राय तेलामध्ये. थोडासा गॅस कमी करूया. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपल्याला परत मीठ ॲड करावं लागेल. जास्त खारट पण झाली पाहिजे.
करून मिक्सरला वाटून घेऊया. हे सगळं सोबत टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण खोबरं हे जास्त फ्राय करेल. आपण भाजी करायला सुरुवात करूया. मटकीसाठी लागणारे आपण मसाले काढून घेऊया. 2 चमच कांदा लसूण, 1 चमच मिरची पावडर, अर्धा चमच हळद. सुरुवातीला तेल टाकूया. त्यामध्ये पुन्हा जिऱ्याची फोडणी देऊया. तुमच्याकडे कोणते स्पेशल मसाले असतील ते टाकू शकता. आपण मटन मसाला ॲड करतो. तेल चांगल्या प्रकारे टाकला गॅस कमी करून पातेलं थंड असलेलं जेणेकरून आपला मसाला जळला नाही. आपला मसाला जर जळाला तर करपट स्मेल येतो भाजीमध्ये. काही मसाला आपण केला टाकलेला आहे आणि आता आपण वाटलेलं वाटण हे मिक्स मसाल्याला मग चांगलं स्मेल येईपर्यंत मंद आचेवर त्यावरती झाकण ठेवून ठेवायचं. वाट बघायची आणि थोडीशी भाजी टेस्ट करून बघायची, जेणेकरून मीठ कमी जास्त असलं अशा प्रकारे. मीठ थोडंसं कमी झालं तर मला बरोबर ॲड करूया. उकळल्यानंतर 2-3 मिनिटाच्या उकळीनंतर आपली मटकीची भाजी तयार आहे. खूप छान भाजी बनलेली आहे. एकदा तुम्ही ही घरी ट्राय करा आणि जर भाजी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच लाईकही करायला विसरू नका. आणि जर काही वेगळं वेगळं वाटत असेल किंवा एखादी नवीन रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. आपल्या चॅनलला खूप सारे प्रेम द्या. धन्यवाद. बाय बाय.